राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि या योजनेचे पैसे जे आहेत ते लाभार्थ्यांना आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। सोलापुरातल्या घोंगडे वस्ती परिसरात मी सध्या आहे आणि महिला जे आहेत ते येत आहेत आणि यांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत। काही महिलांशी संवाद साधूयात, लाभार्थी खरं तर आहेत। ताई, तुमच्या खात्यावरती आता पैसे जमा झाल्याचं कळतंय, मेसेज झालं, तुम्ही सांगा। 3000 मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना। अच्छा, बरं, किती आनंद वाटतोय? खरं तर विश्वास होता का पैसे? विश्वास नव्हता, पण झाले आणि इथून पुढे पण कायमस्वरूपी चालू ठेवा अशी आमची अपेक्षा आहे। कधी आलाय मेसेज तुम्हाला? मला बघा मग आलेला आहे। आजच आलाय सकाळी? हो, मग पहिल्यांदा मेसेज जेव्हा आला तेव्हा पहिलं रिॲक्शन काय होती? कोणाला सांगितलं सगळ्यात आधी पैसे? आमच्या सेविकेला अच्छा, आणि सगळ्यांना सांगितलं। मी वाड्यात जेवढ्या आहेत ना तेवढ्यांना सगळ्यांना सांगितलं की माझा मेसेज आलेला आहे म्हणून। घरचे काय काम करतात आणि या पैशाचं महत्त्व किती? माझ्या घरचे ना भांड्याच्या दुकानामध्ये कामाला आहे, तर मी मदतनीस म्हणून काम करते। पैशाचं महत्त्व म्हणजे आपल्याला पुढच्या ह्याच्यासाठी तर बरे आहेत ना। म्हणजे काहीतरी काही जण म्हणत असतील 1500 रुपये म्हणजे काय फार मोठी किंमत नाही, पण तुमच्या दृष्टीने किती किंमत आहे? रुपये पण कुणी कुणाला देत नाही। आम्ही पण स्वतः म्हणजे घरात काहीतरी कष्ट करतोच की म्हणजे त्याची किंमत आम्हाला आहेच। फार महत्त्व या पैशांना। तर तुम्ही सांगत होता की पैशांना फार महत्त्व। तुम्ही सगळ्यांचे किती लोकांचे फॉर्म भरलेत आणि किती लोकांना? 100-150 फॉर्म भरलेले आहेत आणि 1 रुपया म्हटलं तर कोण कुणाला देऊ शकत नाही। आज दिलं तर उद्या मागतात। 1500 रुपये महिन्याला देणं म्हणले छान आहे आणि अभिनंदन, हे धन्यवाद सरकारचं। तुम्ही स्वतःचा फॉर्म भरला? हा, स्वतःचा भरलाय। माझा थोडा डिसअप्रूव्हल केला होता, ते झाला माझं, मी अप्रूव्हल केलाय। माझ्या मदनीचा फॉर्म मीच भरला होता आणि एरियातल्या 150 लोकांचा मी फॉर्म भरलेला आहे। 150 पैकी किती लोकांचे पैसे जमा झाले? आता अजून मला मेसेज येतील। माझ्या मदनीचा मी भरला होता 6 तारखेला, त्यांचा मला मेसेज आला आहे। माझे अजून होईल। किती आनंद आहे, म्हणजे स्वतःचे पैसे अजून आले नसतील पण लोकांचे पैसे इतरांना पण बनले। माझा डिसअप्रूव्हल झाला, पण मला वाटलं माझा डिसअप्रूव्हल झाला तर होऊ द्या, पण ज्या महिलांचा डिसअप्रूव्हल झाला ना त्यांना पैसे मिळावे। माझे नाही मिळाले तर चालतील, पण गोरगरीब महिलांचे मी भरले त्यांना मिळावं अशी माझी अपेक्षा होती। पण आता येतील मेसेज सगळ्यांचे, मदनीचं तर आलंय, आता अजून येतील। आता या ज्या महिला तुम्ही जे फॉर्म भरलात त्या काय काम करतात, त्यांचं स्वरूप काय आणि त्यांच्या दृष्टीनं या 1500 रुपयांचं या 3000 रुपयांचं महत्त्व किती? खूप महत्त्व आहे। कोणी धुणे भांड्याला जातात, कोणी साडीची दुकानं जातात, गोरगरीब आहेत खूप, त्यांनी कोणी बिड्या करतात। त्याचे महत्त्व फार आहे। असं सरकारने हेच योजना चालू ठेवा अशी आमची इच्छा आहे। आणखी एक ताई आपल्यासोबत आहेत, खरं त्या गर्भवती आहेत आणि आप प्रेग्नेंट हो आणि तुम्हाला आता या काळामध्ये तुम्हाला आता पैसे मिळालेत, काय वाटतंय पैसे मिळाल्यानंतर? तर मेसेज दाखवा आधी पहिला सगळ्यात आधी, आणि काय वाटतं आता पैसे मिळाल्यानंतर? मैं बहुत खुश हूँ कि मैंने जो फॉर्म भरा था इसलिए मुझे पैसे आए हैं और मैं सही वक्त पर मैं प्रेग्नेंट रहने की वजह से मुझे पैसे आए। मैं बहुत खुश हूँ। ज़रूरत थी पैसों की? पैसों की बहुत ज़रूरत थी, उन्होंने मेरे अकाउंट में पैसे डाले, मैं बहुत खुश हूँ। क्या करना कि तो दुगनी खुशी होगी, एक तरफ आपको प्रेगनेंसी की खुशी है और दूसरी तरफ प्रेगनेंसी की खुशी है और एक तरफ ये पैसे आने की खुशी है। अच्छा, सरकार को क्या कहना चाहेंगे? उनका बहुत बहुत शुक्रिया। सगळ्या महिला आहेत, खरं तर जसं म्हणालो की आनंद त्यांचा द्विगुणित होणार आहेत। त्या गर्भवती आहेत त्याचा एक आनंद आणि त्या पैसे सरकारनं आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या बहिणीला हे पैसे पाठवले आहेत। रक्षाबंधनाच्या आधीच ओवाळणी खरं तर एका पद्धतीनं भावानं आपल्या बहिणीने दिल्या, अशा पद्धतीच्या भावना या सगळ्या महिलांच्या आहेत आणि आनंद जे आहेत त्या सगळ्या महिला या ठिकाणी व्यक्त करत आहेत। कॅमेरा पर्सन युकागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।